दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दाडेगाव येथील फरशी पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 28 वर्षीय अभिषेक जाधव याचा अखेर 72 तासांच्या अथक शोधानंतर मृतदेह सापडलाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल तसेच स्थानिक प्रशासनाने सलग 3 दिवस शोध मोहीम राबवली, मात्र अभिषेकचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नव्हता। मंगळवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव पुलाजवळ पाण्यात एक मृतदेह वाहून आल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पथकानं मृतदेह पाण्याबाहेर काढला। ओळख पटविण्याच्या प्रक्रियेनंतर हा मृतदेह अभिषेक जाधव याचाच असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे अभिषेक जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण आहे। तसेच पावसाळ्यात पूरग्रस्त पुलावरून वाहतूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।